25 तारखेची बुकिंग झाली, लोक येतील आणि जातील. पाऊस पडला की पूर येतो, बांध नसेल तर ते पाणी वाहून जातं. जर तुमचं बॅनर लागलं असतं, पोस्टर लागलं असतं, त्या आलेल्या माणसाला लक्षात आलं असतं, अरे बा आपल्या वार्डामध्ये अमुक अमुक आहे. त्याचं हे म्हणणं की माझ्या वार्डामध्ये अमुक अमुक आहे, हे बांध घालणं हे असताना लक्षात. हे बांध घालणं हे आपण लक्षात घ्या. पण तुम्ही स्वतःलाच मी पदाधिकारी आहे सांगणं विसरला, मग ते बांधच पडलं नाही अशी असतात. आणि म्हणून मी इथे बसलेल्या असताना विचारतो की आपण असताना ही जी 25 तारखेचा कार्यक्रम घेतलेला, याच्यातून आपण काय साध्य करतोय? याच्यातून आपण काय साध्य करतोय? कोणीतरी एकाने उठून सांगतो तुमच्या 8-10 दिवसानंतर मुंबईतल्या असणाऱ्या बैठका होतात की होत नाहीत? हा आपण कार्यक्रम का घेतोय हा प्रश्न कधी तुम्हाला पडला का? ज्यांना पडला त्यांनी हात वरती करा प्रामाणिकपणे. ज्याला पडला असेल त्याने हात वरती करा. एकालाच पडला, 2 जण आहेत. उरलेल्यानं आपण हा कार्यक्रम का घेतोय हा प्रश्नच पडला नाही. या उद्याच्या ह्या कार्यक्रमातून आपण काय साध्य करतोय? कोणीतरी उठून मला सांगा. कोणीतरी उठून मला सांगा. घेऊन जा. हात घेऊन जा. सर्वांना सविनय जय भीम. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मानाचा जय भीम. आणि हा प्रश्न खरंच पडलेला आहे सगळ्यांसाठी, कारण आपण हा संविधान सन्मान हा जो आपण मेळावा घेत आहोत हा आपण कशासाठी घेत आहोत, तर याचं आपल्याला जे फुले शाहू आंबेडकर जे आपण जे संविधानाचे जे आपण संविधानाला मानणारे आहोत आणि ते आपलं संविधान आज धोक्यात आहे. आणि लोक जे संविधानाबद्दल जे विचित्र जी अफवा आहेत, जी सोशल मीडिया